विचार करतोय, पण अजूनही काही गावे अशी आहेत जिथे मुलांना शाळेत जाण्यासाठी दररोज 3 किलोमीटर पायदळ जावं लागतं। वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव स्टेशन गावात आजही बस सेवा उपलब्ध नाही। नागरिकांनी कित्येक वेळा प्रशासनाचे दरवाजे ठोठावले, निवेदने दिली, पण प्रश्न तसाच कायम आहे। वर्धा जिल्ह्यातील सोनेगाव स्टेशन या गावातील नागरिक आणि शाळकरी विद्यार्थ्यांना आजही दररोज 3 किलोमीटरचा पायदळ प्रवास करावा लागतो, कारण या गावामध्ये अजूनही बस सेवा पोहोचलेली नाही। गावापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर हायवे आहे, पण तिथपर्यंत जाण्यासाठी नागरिकांना भर उन्हात, पावसात किंवा थंडीमध्येही चालतच जावं लागतं। ग्रामपंचायतीमार्फत अनेकदा ठराव करून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठवले गेले, मात्र अद्याप गावात बस सेवा सुरू झालेली नाही। त्यामुळे गावकरी प्रचंड त्रस्त झाले आहेत। गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी प्रशासनाकडे पुन्हा एकदा मागणी केली आहे की त्वरित सोनेगाव स्टेशन गावात बस सेवा सुरू करावी। यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास सुलभ होईल आणि शैक्षणिक नुकसानही टळेल। न्यूज एक्सप्रेससाठी वर्धाहून सतीश काळे यांची रिपोर्ट।